दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम. मायबाभाऊ, आपण 14व्या अध्यायामधले 15 श्लोक पाहिले होते. 15व्या श्लोकापर्यंत आलो होतो आपण. आता आपण तिथून पुढचे श्लोक बघू. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना, श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, यदा सत्वे प्रवर्धेतु प्रलयम याती देहभूत तदो तम विधान लोकान मलान प्रतिप्रदिते. ज्यावेळेस माणूस तमोगुण उत्पन्न होतो आणि त्या तमोगुणातच मरतो. भाऊ, आपलं एखाद्या माणसासंग जमत नाही समजा, आणि तोच जर आपण मृत्यूसमयी आपल्याला आला आपल्याला भेटायला, तर आपल्याला तमोगुण वाढू शकतो. त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की निर्वैर सर्वभूतेषु सर्वभूतासंग निर्वैर व्हा. म्हणजे निर्वैर सर्वभूतेशी ये समामिती पांडव. निर्वैर सर्वभूतासंग होण्याची आपल्याला सल्ला अगोदरच श्रीकृष्ण महाराजांनी दिला. त्यामुळं तो म्हणजे प्रकाश यदा सत्वे प्रवर्धेतु, जर सत्वगुणात आपण जर मेलोत ना वारलोत ना, यदा सत्वे प्रवर्धेतु प्रलयमे देहभूत तदोत्तम विधान लोकांना मलान प्रतिपद्धती. तर जो माणूस जो सत्वगुणात मरतो, सत्वगुण उत्पन्न झाला आणि त्यावेळेस वारला, तर तो चांगल्या मलांप्रती चांगल्या लोकायला जातो. त्याची प्राप्ती चांगल्या लोकायला होते. एक तमोगुण वाढला तर आपण कुठं जातो? तमोगुण वाढला तर आपण मूढ हेवणीला जातो. पण केवळ जर आपल्याला एखाद्या माणसाबद्दल माणूस आपल्याला आवडत नाही आणि तोच आपल्याला शेवटी भेटायला आला, तर आपल्याला तमोगुण उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळं कोणासंगही निर्वैर सर्वभूती समोहम सर्वभूती सर्वसंग सम राहायचं मायबाप. आणि नवे द्वेषेच तिने प्रिय, कोणाचा द्वेष बी करायचा नाही आणि कोणी आपल्याला प्रिय बी नाही वाटायला पाहिजे, असं आपलं वर्तन झालं पाहिजे. तर इथं सत्वगुणात वारलं माणूस, तर तो चांगल्या लोकायला जातो. आणि रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगी सुजायते. आणि रजगुणात वारलोत आपण, तर आपण पुन्हा मनुष्य देहात येतो. आणि तथा प्रलिनमसी आणि मूढ येवणीला आणि तमोगुणात वारलोत आपण, प्रलिनस्तमसी मूढ येवणीची ज्यावती. कर्मण सुकृत शव, म्हणजे सात्विकम निर्मलम फलम. कर्मण सात्विक्याचं निर्मल फळ आहे. रजस्तू फलम रजसस्तू फलम दुःख, आणि रजगुणाचं फळ दुःख आहे. आणि तमस फलम मज्ञानम तमस फलम, अज्ञान हे तमोगुणाचं फळ आहे. सत्वात संजय ते ज्ञान. सत्वगुण झालं तर ज्ञान होतं आहे आपल्याला. रजोगुण उभला रजसो लोभ येवचे प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञान मिळवते. आणि तमोगुण उत्पन्न झाला, प्रमाद मोह अज्ञान निर्माण होते. बाबा ऊर्ध्वगती सत्वस्था सत्वस्थ माणसाची ऊर्ध्वगती होत असती. मध्यतिष्ठा ती राजस्था, म्हणजे तो राजस पुन्हा मनुष्य जन्माला येतो. जघन्य गुणवतीस्था अधोगच्छन्ति तामस, आणि तामसाची अधोगती होत असते. आणि नान्य गुन्हे बेकारतारम यदा दुष्टानुपस्थिती गुन्हे भेचे परमिती मदभावन घुसवती गच्छती. गुण गुणातच वर्तत असतात हे समजून जो त्याच्या लादी लागत नाही, तो माझ्या प्राप्तीला येऊन पोचतो. म्हणून अर्जुना गुणाने तान तिथे त्रिंदेही देह समुद्भव जन्म होतो जरा दुःख आहे विमुक्त मूर्तमस्कृती. जो कोणी ह्या गुणाच्या तीन पलीकड जाईल, त्रिगुणाच्या पलीकडे जाईल, गुणातीत होईल, तो काय होतो? तो जन्म मृत्यू दुःख व्याधीला हे सोडून माझ्या प्राप्तीला येतो. जन्म मृत्यू जरा दुःख आहे विमुक्त, त्याच्यापासून जन्म मृत्यू जरा दुःख ह्याच्यापासून विमुक्त होतो आणि माझ्या प्राप्तीला येतो. माझ्या बाबा, मग असं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा, आता अर्जुनाला प्रश्न उत्पन्न झाला की देवा, मग मला सांगा, मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसं जाईल? कैर्णिगेश तीन गुणान नेतांती ते भवते प्रभो किंवाचार कथम चेतान त्रिगुणांती वर्तते. मी ह्या तीन गुणाच्या पुढं कसं जाईन, बाहेर कसा जाईन, मी गुणातीत कसा होईल, असं मला सांगा देवा. आणि त्यांना आग्रह धरला. मग श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना,
प्रकाशमचे प्रवृत्तींचे मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कासी. म्हणजे प्रकाश निवृत्त झाला, प्रकाश बी झाला आणि प्रकाशमचे निवृत्तींचे प्रकाश बी झाला म्हणजे तमोगुण बी आला, सतोगुण बी आला, रजोगुण बी आला, तर त्याला त्याचा तो काही द्वेष करत नाही, पण तो त्याच्या नादी लागत नाही. तो माणूस गुणातीत झाला म्हणून समजा. उदासीन गुणावर विचारते कोणचा गुण उत्पन्न झाला काय न झाला काय, त्याच्याबद्दल आपण उदास असायला पाहिजे. गुणावर्तन ते येऊतिष्ठत नाही, ते गुणच गुणात वर्तत असतात असं समजून आपण काहीच करायचं नाही. समदुःख सुख सोष्ट समलोष्ट स्मकांचन, सुखदुःख सम मानायचे आणि म्हणजे दगड आणि माती हे समान समजायचे. समलोष्ट स्मकांचन तुल्य प्रिया प्रिय धीर, कोणी निंदे केली तो बी सारखा, स्तुती केली तरी सारखा, तर असं राहायला पाहिजे. तर तो माणूस गुणातीत आहे असं समजावं. मान अपमान तुल्य, मान बी सारखा अपमान बी सारखा, तुल्य मित्र आणि पक्ष सर्व आरंभ परित्यागी गुणातीत असे उच्चिते. आणि तो म्हणजे मान अपमान सारखा धरणारा माणूस गुणातीत आहे असं समजावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितले, तर अर्जुन ते म्हणजे अर्जुना मामचं अविचारेनं भक्ती योगेने शेवटी, जो माझा अविचारी भक्ती करेल, माझी एकट्याची अविचारी मामचं अविचारेनं भक्ती योगेने सेवते सगुणानं समतीत येतात ब्रह्मभुगाय कल्पते. आणि तो माणूस त्रिगुणाच्या पलीकडे जातो, गुणातीत होतो आणि तो गुणातीत आहे, तो मला येऊन मिळतो, ब्रह्मभुगाय कल्पते, ब्रह्मीभूत होतो. माय बाबा आता पुन्हा अर्जुनाचा प्रश्न आहे की मग तुम्ही तर इथं आहात आणि मला तुमची प्राप्ती नाही, ब्रह्माची प्राप्ती कशाला पाहिजे, ब्रह्माची प्राप्ती कशी होईल. श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिलं, अर्जुना मग ते म्हणले अर्जुना ब्रह्मणो ही प्रतिष्ठा मग मृतस्य वेयस्य शाश्वतस्य धर्मस्य सुख सैकांतिकस्य. अरे अर्जुना त्या ब्रह्माची प्रतिष्ठा मीच आहे, ते ब्रह्म म्हणजे दुसरं कोण नाही, ते ब्रह्म म्हणजे मीच आहे. आणि तेच ब्रह्म मी इथं सगुण होऊन आलो, साकार होऊन आलो. मी निराकार निर्गुण आहे, मी सावयव निराकार निर्गुण असे पण सावयव साकार होय अवतरे आपले संविधान दे ते दासे बोचे. तर त्या म्हणण्याप्रमाणे मी इथं सगुण होऊन साकार होऊन आलो आणि तुझ्या पुढं उभं राहिलो. आणि अर्जुना मी असत आहे, माझं जे मायापूर आहे ते टिकणारं नाही कवरवी, परंतु ते ब्रह्म जे आहे, जो मूळ जी स्थिती आहे ब्रह्म किंवा ईश्वर, तर तिथं मी कैवल्य मी निश्चित आहे, कैवल्याच्या ठिकाणी मी निश्चित आहे, ब्रह्माच्या ठिकाणी तर ते निश्चित आहे, पण ते सत आहे आणि हे असत आहे. तर अर्जुना हे सत तुला असताची प्राप्ती नाही, तुला सताची प्राप्ती होईल, तुला ब्रह्मणो ही प्रतिष्ठा, तुला परमेश्वराची प्राप्ती ब्रह्माची प्राप्ती होईल असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. मायबाबो याप्रमाणे हा 14वा अध्याय अत्यंत सोपा अध्याय आहे, परंतु तुम्ही लक्ष द्या, त्याच्यात मन घाला. मन घातल्याशिवाय कोणची गोष्ट होत नाही. मनापूर्वक करा आणि परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराला विनंती करा, देवा मला येऊ दे, मला चांगला गुरु भेटू दे, मला हे ज्ञान तुझं येऊ दे, अशी जर त्याला विनंती केली निश्चितच तुम्हाला ते ज्ञान येईल. मायबापो गीतेचं ज्ञान होईल, तर तुम्हाला गीतेचे ज्ञान हो अशी तुम्हाला मी सदिच्छा देतो आणि तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.